नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. IDBI AM ह्या पोस्टसाठी जे काही सिलेक्ट झाले असतील मुलं त्यांच्यासाठी खूप खूप कॉंग्रॅच्युलेशन. आता जो पुढचा टप्पा आहे तो पुढचा टप्पा म्हणजे इंटरव्ह्यू असणार आहे. तर या इंटरव्ह्यूमध्ये नेमकी कशी तयारी करायची, या इंटरव्ह्यूमध्ये कशा प्रकारचे प्रश्न राहतील, या सगळ्यांविषयी आपण चर्चा करणार आहोत. तर हे आपलं पहिलं लेक्चर असेल. तर याच्यामध्ये आता तुम्हाला जे की सुहास सर असेल त्यांनी सगळ्या गोष्टी सांगितल्या असतील. पण ज्या तुमच्या एक बेसिक ज्या गोष्टी असतील ज्याच्यावरती तुम्हाला फोकस करायचा आहे, त्या गोष्टी आपण पाहणार आहोत. तर याच्यामध्ये Google मीटमध्ये मी तुम्हाला एक आयडिया तर दिलेलीच आहे, की याच्यामध्ये तुमचे क्वेश्चन्स कोणते जास्त असतील. तर जास्त क्वेश्चन्स हे आपल्यालाही कळतंय, जर एक्सपिरियन्स बेसवरती जर जागा आलेल्या असतील, तर तुमचे मॅक्सिमम क्वेश्चन्स हे एक्सपिरियन्स बेसवरती जाणार आहे. आता हे जे क्वेश्चन्स असतील हे तुमचे 60-70% क्वेश्चन्स तिथंच फिरणार आहे, दुसरीकडे जाणार नाही. परंतु हे राहिलेले जे काही 20 ते 30% असेल किंवा 30 ते 40% असेल, हे तुमचे जे की तुमचं जनरल नॉलेज असेल, जे की तुमचं ग्रॅज्युएशन असेल, जे की तुमचा गॅप असेल, जे काही तुमच्या याच्यामध्ये घडलेल्या गोष्टी असेल एक्सपिरियन्स सोडून, त्या सगळ्या गोष्टींवर हे 20-30% प्रश्न राहतात. मग हे 20-30% जे प्रश्न राहतात ते कशा प्रकारचे असू शकतात, तेही आपल्याला आजच्या टॉपिकमध्ये पाहायचं आहे. ठीक आहे. आता सुरुवात करताना जे डॉक्युमेंट्स असेल ते सरांनी तुम्हाला सांगितलेलंच आहे, परंतु मी तुम्हाला एक थोडक्यात एक गोष्ट सांगतो, ते म्हणजेच काय, जे तुमचे हे मॉक बद्दल आहे, जे की तुमचे डॉक्युमेंट्स असेल, कंपल्सरी डॉक्युमेंट्स कोणते असलेच पाहिजे, त्याच्याशिवाय तुम्हाला एंट्री भेटणार तर नाहीच. पहिली गोष्ट, जी काय तुमचं इंटरव्ह्यू कॉल लेटर असेल ते, नंतर प्रिंट आउट ऑफ द ऑनलाईन ॲप्लिकेशन, व्हॅलिड ID प्रूफ, त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो, 10th मार्कशीट आणि सर्टिफिकेट 12th. आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं असेल हे, ह्याच्यामध्ये डिग्री सर्टिफिकेट जे असेल ते डिग्री सर्टिफिकेट तर तुम्हाला लागणारच आहे, ते पण ODC लागणार आहे. आता जर समजा तुमचा 2 वर्षाच्या एक्सपिरियन्सच्या बेसिसवरती या जागा आहेत, तर PDC तुम्हाला चालणार नाही, ते तुम्हाला मान्य करणार नाही. तिथं तुम्हाला ते मागणार आहे ODC म्हटल्यानंतर काय, ओरिजिनल डिग्री सर्टिफिकेट. याच्यानंतर डिग्रीचे मार्कशीट तुम्हाला कंपल्सरी आहे, ट्रान्सक्रिप्ट कंपल्सरी आहे. महत्वाचं हे आहे, EWS, OBC, SC, ST या कॅटेगरीतल्या मुलांना यांचे सर्टिफिकेट तिथं कंपल्सरी आहे. यांचे सर्टिफिकेट कंपल्सरी. SC ST स्टेट गव्हर्नमेंटचे असतील तरी चालते, नो प्रॉब्लेम. पण जर सेंट्रल गव्हर्नमेंटचे तुमचे निघत असेल तर 100% काढले पाहिजेत. EWS आणि OBC हे जे तुमचे 2 सर्टिफिकेट असेल, हे सेंट्रल गव्हर्नमेंटचेच पाहिजे, हे लक्षात ठेवा. इथं चालत नाही स्टेट गव्हर्नमेंट. कुठल्याही पद्धतीचे सर मी SC मध्ये चालणार नाही. EWSचं पाहिजे, EWS तुमचं सेंट्रल गव्हर्नमेंटचंच असलं पाहिजे. OBC पाहिजे सेंट्रल गव्हर्नमेंट. OBCला नॉन क्रिमिनल हे पण लागतंय आणि ते याच फायनान्शियल इयरचं पाहिजे, हे पण सांगितलेलं आहे. मी काल थोडक्यात ग्रुपवर एक मेसेज टाकलेला होता. फायनान्शियल इयर 2026 म्हणजेच 2026चं ते तुमचं सर्टिफिकेट असलं पाहिजे. ठीक आहे. आता दुसरी एक महत्वाची गोष्ट, नॉन क्रिमिनल वरती सर मी मागच्या वर्षी काढले 2 आणि 3 वर्षासाठी ते व्हॅलिड दाखवते, काही उपयोग नाही. या फायनान्शियल इयरचं तुम्हाला काढायचंय, म्हणजेच तुमच्या 31 मार्च पासून म्हणजेच 1 एप्रिल पासून पुढचं ते सर्टिफिकेट असलं पाहिजे. ठीक आहे. तर हे डॉक्युमेंटच्या बाबतीमध्ये MSCIT हे जरी तुमच्याकडे नसेल तरी काही प्रॉब्लेम नाही बरं का. असेल तर चांगलीच गोष्ट, नसेल तर काही टेन्शन नाही. एक्सपिरियन्स लेटर तुम्हाला लागलच. सर माझ्याकडे एक्सपिरियन्स लेटर नाही, मी जॉब करतोय, तर माझ्या पेमेंट स्लिप असतील, माझं जे काही सॅलरी स्टेटमेंट असेल, बँकचं स्टेटमेंट आलेलं ते असेल, त्याच्यानंतर ऑफर लेटर असेल, चालून जाईल. पण तुमच्याकडे एक्सपिरियन्स लेटर असेल तर तुम्हाला चांगली गोष्ट आहे. त्याचबरोबर तुम्ही बँक स्टेटमेंट बरोबर ठेवलं तरी चांगलं आहे. त्याच्यानंतर पेमेंट स्लिप ज्या तुमच्या असेल सॅलरी स्ट्रक्चरच्या, त्या तुमच्या बरोबर असेल तर चांगली गोष्ट. जेवढं तुम्हाला इथं तुमच्या बरोबर गोष्टी ठेवता येतील तेवढ्या गोष्टी ठेवा. ठीक आहे. दुसरं, NOC कंपल्सरी लागणार आहे स्टेट गव्हर्नमेंट आणि सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये काम करणाऱ्या लोकांना. जर ते सध्याच्याला वर्किंग असतील तर तुम्हाला PSU आणि गव्हर्नमेंट ऑर्गनायझेशनचे NOC लागणार म्हणजे लागणार आहे. ते तिथे तुमच्याकडे नाही तर ऍक्सेप्ट करणार नाही, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. आता याच्यामध्ये हे सगळे जे डॉक्युमेंट्स असतील, हे डॉक्युमेंट्स अतिशय महत्वाचे असतील. याच्यातलं तुमचं जर डॉक्युमेंट्स जर कमी जास्त झालं ते ऍक्सेप्ट करत नाही. हे मी आत्ता का सांगतोय, कारण तुमच्या अजून डेट जाहीर झालेल्या नाही. तर तुम्हाला वेळ आहे तर याच्यातलं कोणतं डॉक्युमेंट्स राहिलं असेल तर काढून घ्या.
ठीक आहे. नंतर एखादं डॉक्युमेंट्स नाही आणि त्याच्यामुळे इंटरव्ह्यू देता येत नाही, हे जर झालं तर याची इतकं दुर्दैव कोणतं नाही. ठीक आहे. पुढे गेल्यानंतर आता हे झालं डॉक्युमेंट्स. थोडक्यात मी डॉक्युमेंट्स कारण सरांनी त्या गोष्टी घेतलेल्या आहेत पहा. आता याच्यामध्ये तुमचं कॉमन डाउट जे असतील, ड्रेस एंट्री, करेक्ट सिटिंग पोश्चर, हाऊ टू टॉक, डॉक्युमेंट फाईल. आता हे जे गोष्टी असतील पहा, ह्या गोष्टी सरांनी सांगितल्या असतील. आता याच्यामध्ये जसं की तुमचा ड्रेस असेल, काही असं वेगळं करायची गरज नाहीये. तुमचा व्हाईट शर्ट असेल, ब्लॅक पॅन्ट असेल चालून जाते. त्याच्यानंतर आकाशी कलरचा शर्ट असेल, ब्लॅक पॅन्ट असेल चालून जाते. टाय वगैरे घालायचं का घालू वाटला तर घाला, नाही वाटला तर नका घालू, काहीही प्रॉब्लेम नाहीये. ब्लेझर घालायचं की सर, जर तुमच्याकडे असेल, तुम्ही कम्फर्ट असेल तर घाला, नाही तर घालू नका. नाही तर तिथं गेल्यानंतर गरमीचे दिवस आहेत, तिथं गेल्यानंतर घाम येईल, इकडून तिकडून हात लाव, ह्या गोष्टी झाल्या नाही पाहिजेत. आपण कम्फर्ट असलो पाहिजे, असा ड्रेस आपला असला पाहिजे. प्रॉपर इस्त्री त्याला, प्रॉपर आपल्या तिथं बेल्ट, त्याच्यानंतर तुमचे जे काही शूज असतील ते शूज आपले व्यवस्थित असले पाहिजे. टोवाले शूज नको, एकदम सिंपल साधे असे जे की प्रोफेशनल शूज आपण ज्याला म्हणतो पहा, ते गोष्टी आपल्याकडे असल्या पाहिजे. ठीक आहे. हे ड्रेसच्या बाबतीत. याचं लय लोड नाही घ्यायचं. लगेच मी सर रेमंडचं घेऊन येतो, लगेच सियारामचं घेऊन येतो. काय गरज? तुमच्याकडे आहे, प्रॉपर त्याला इस्त्री करा, प्रॉपर पद्धतीने त्याला व्यवस्थित नीटनेटकं राहा, त्या दिवशी संपला विषय. असं नाही की बाबा हेच कापड पाहिजे, तेच कापड पाहिजे. ठीक आहे. पुढं एंट्री. आता काय होतं, ह्या छोट्या गोष्टी आहेत, पण ह्याच्यावरती मार्क असतात का सर? 100% असतात. पण जर समजा तुम्ही याच्याकडे लक्ष नाही दिलं, तर होतं काय पहा, ज्यावेळेस तुम्ही येता ना आतमध्ये, त्यावेळेस तुम्हाला ते बघितल्यानंतर त्यांच्या लगेच लक्षात येतं, हा मुलगा कोणत्या टाइपचा असू शकतो. हा मुलगा कोणत्या टाइपचा असू शकतो. हा मुलगा कशा पद्धतीने उत्तर देऊ शकतो, हे त्यांना लगेच कळतं. कसं कळतं? ज्यावेळेस तुम्ही एंट्री करता, आता एंट्री करताना सर काही-काही जण सांगतात, डाव्या हातानेच दरवाजा उघडायचा, उजव्या हातानेच दरवाजे. काही गरज नाही. मी जर समजा डाव आहे, तर उजव्या हातानेच उघडणार आहे किंवा डाव्या हातानेच उघडणार आहे. माझा प्रश्न राहिला ना तो. ह्याच्यावरती काहीही फरक पडत नाही. पण दरवाजा प्रॉपर उघडणे, तिथं मे आय कम इन सर म्हणणे हे प्रॉपर असलं पाहिजे. कारण जर समजा दरवाजा वाजत असला, एवढा सेन्स आहे. अगोदरचा विद्यार्थी ज्यावेळेस येतो, त्यावेळेस ते दरवाजा वाजतो हे मला कळतंय. मीही तीच पद्धतीने चूक करतो, हे चुकीचं आहे. मी थोडासा व्यवस्थित दरवाजा उघडा, हळूच आतमध्ये जाईल, त्यांना विचारल, "मे आय कम इन सर?" विचारल्यानंतर त्या खुर्ची जी असेल त्या खुर्चीपाशी येऊन उभा राहील. उभा राहिल्यानंतर त्यांना गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून जे काय असेल, मॅडम असतील तर मॅडमला पहिलं गुड आफ्टरनून मॅम, गुड आफ्टरनून सर, बस एवढंच म्हणायचं. एकदाच म्हणायचं. गुड आफ्टरनून मॅडम असतील, गुड आफ्टरनून मॅम, गुड आफ्टरनून सर. सगळ्याला असं गुड आफ्टरनून सर, गुड आफ्टरनून सर, गुड आफ्टरनून सर, गुड आफ्टरनून सर असं म्हणत बसू नका. गुड आफ्टरनून मॅम, गुड आफ्टरनून सर, संपला विषय. ठीक आहे. त्याच्यानंतर मे आय सिट हिअर म्हणजे मी बसू का सर? बसलं एक रिस्पेक्ट हा आहे. एक तुम्ही विचारताय म्हटल्यानंतर काही ना काही त्यांच्याविषयी तुम्हाला आदर आहे. तुम्ही त्यांना विचारताय म्हटल्यानंतर ते पोलाइटलीच बोलणार आहे, बसा काही अडचण नाही. मग आपण बसा म्हटल्यानंतर बसायचं. बसल्यानंतरही सर हातवारे केले पाहिजे का? 100% केले तर काहीही प्रॉब्लेम नाही. पण मला तिथं हातवारे करताना डायरेक्ट असा डोक्याच्या वर चाललेत, असं काही करायचं नाही. हे सिंपल गोष्टी आहेत, पण ह्या जड जातील. आपल्याला व्यवस्थितपणे इंटरव्ह्यू द्यायचा आहे आणि जे हातातले मार्क आहेत, हे जे तुमचे बिहेवियर ज्याला म्हटलं जातं, जे तुमची बॉडी लँग्वेज म्हटली जाते, ही अत्यंत पॉझिटिव्ह असली पाहिजे, व्यवस्थित असली पाहिजे. उगाच तिथं जायचं म्हणून जायचं, बसायचं म्हणून बसायचं असं नाहीये. हा नोकरीचा प्रश्न आहे. तुम्हाला जर लाखभराची नोकरी जर ते देत असतील, तर तुम्हाला तिथं गरज आहे प्रॉपर डिसिप्लिन ठेवण्याची. ठीक? तर मग मी बसल्यानंतर एक जर हातवारे का ठीक आहे ना, करा ना तुम्ही, काय प्रॉब्लेम. हे जे तुमचं हातवारे असतात हे कॉन्फिडन्स असतो. पण जर समजा तुम्हाला नाही करायचं, तुम्ही मस्तपैकी हात आपल्या गुडघ्यावरती ठेवा. सर ते फाईल घेऊन गेलं पाहिजे की नाही घ्यायचे. तुमचे डॉक्युमेंट्स ऑलरेडी तिथं पोहोचलेले असतात, त्याच्यामुळे फाईल नाही नेली तरी पण चालते. जर घेऊन जायची असेल, तर तिला प्रॉपर पद्धतीने धरून बसा, नाही तर ती फाईल सोडून द्या आणि ती फाईल खाली पडेल, आवाज होईल. हे तुमचं जे तिथं जे काय असं जर झालं, तर हे बॅड इम्पॅक्ट पडतो हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग मला जे काही तुमची एंट्री असेल, ती एंट्री झाल्यानंतर, बसल्यानंतर करेक्ट सिटिंग पोश्चर असलं पाहिजे. एकदम असं टेकून नाही बसायचं आरामशीर. एकदम त्यांना वाटलं नाही पाहिजे, की ह्यो आपल्यातल्या असल्यासारखाच बिहेव करतोय. असं कधीच नाही वाटलं. एकदम स्टुडंट असल्यासारखं प्रॉपर बसा. तुमच्या दाढी, मिशा शक्यतो काढल्या म्हणजे मिशा राहू द्या,
पण दाढी जी असेल ती जर काढली तर चांगलीची, जर ठेवायची असेल ती प्रॉपर ट्रिम करा. कटिंग एकदम वन साइड टू साइड काय करू नका. एकदम प्रॉपर अशी कटिंग करा की जे सगळ्या बाजूनी सारखी दिसली पाहिजे व्यवस्थितपणे. ठीक आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट, बसल्यानंतर हातवारे करा, काही अडचण नाही. नाही करायची तर हात असे ठेवा. पण आपला चेहरा एकदम घाबरल्यासारखा नाही वाटला पाहिजे. आपला चेहरा असा वाटला पाहिजे की त्यांना क्वेश्चन्स विचारू वाटले पाहिजे. नाही आले क्वेश्चन्स तर आपण तिथं सॉरी म्हणा, काहीही प्रॉब्लेम नाहीये. पण जर विनाकारण उत्तर देत असेल तर ते चुकीचं असेल. ठीक आहे. तर ह्या गोष्टी, डॉक्युमेंट्स फाईल जर न्यायची असेल तर तुम्ही न्या. काही काय कारण काही काहींचा प्रॉब्लेम असतो, असे बसल्यानंतर पाय हलवतात पहा. ते त्याच्या पायावरती फाईल ठेवले ते शांत बसतील. कारण पाय हलवणं इथं काय असते, तुमचे हा पॅनल जो असेल ना, या पॅनलमध्ये प्रॉपर पद्धतीने असे 4-5 लोकं बसले असतील. हा एक जो असेल हा तुम्हाला फक्त ऑब्झर्व्ह करत असतो. तुम्ही कशा पद्धतीने तिथं उत्तरं देतात, कशा पद्धतीने तुम्ही बोलताय, ह्या सगळ्या गोष्टी पाहिल्या जातात. मग याच्यासाठी हा प्रश्न नाही विचारत, एखादा अर्धा विचारला तुम्ही, पण हा तुम्हाला ऑब्झर्व्ह करत असतो. तुम्ही कशा प्रकारे तिथं उत्तरं देता त्याचं. तर मग याच्यामध्ये आपल्या चुका नाही झाल्या पाहिजे. म्हणून आपण जर ते पाय हलवत असेल तर डॉक्युमेंट्स फाईल वरती जरी ठेवली, तुम्हाला मॉकमध्ये या सगळ्या गोष्टी मी प्रॉपर सांगेलच. सुहास सर पण असतील माझ्याबरोबर. याच्यानंतर तुमचं हे झालं तुमचं बसण्याच्या वगैरे सगळ्या गोष्टी. ह्याच्यानंतर येतं प्रिडिक्ट द क्वेश्चन्स आणि नर्वसनेस. काय होतं पहा, इंटरव्ह्यू म्हणजे असं वेगळं काही नाही रे, वेगळं काही नाही. सगळे इंटरव्ह्यू सेम असतात. सगळे इंटरव्ह्यू सेम असतात. क्वेश्चनचे लेव्हल फक्त बदलतात. जसा इंटरव्ह्यूचे पोस्ट असेल तशा पद्धतीने थोडाफार इंटरव्ह्यू चेंज होतो. पण असं सगळंच वेगळं असतं असं काहीच नाहीये. तुम्ही याच्या अगोदरही इंटरव्ह्यू दिलेले असतील. याच्या अगोदरही इंटरव्ह्यू दिलेले असतील. पण याच्यामध्ये होतं काय, ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन प्रिडिक्ट करतात ना, ज्यावेळेस तुम्ही क्वेश्चन प्रिडिक्ट करतात, म्हणजे सर मला इंट्रोडक्शन विचारलंच पाहिजे, सर पुढचा क्वेश्चन डिस्ट्रिक्टवर विचारलाच पाहिजे, हे प्रिडिक्शन चालत नाही. हे पहा, इंटरव्ह्यू हा आपले घेणारे समोर बसलेले माणसं असतात. त्यांच्या मनात काय चाललंय हे तुम्हाला माहीत नसते, मलाही माहीत नसते. त्यांना जर विचारायचं म्हटलं तर ते डायरेक्टली सध्या असलेलं इलेक्शनचा रिझल्ट किंवा पश्चिम बंगालमधलं असलेलं वातावरण याच्यावरती पण प्रश्न विचारू शकतात. तुम्ही म्हणू नाही शकत तिथं सर ह्यो बँकिंग रिलेटेड प्रश्न नाही, मला कसं काय तुम्ही विचार, हा जीएचा पार्ट होतो किंवा जीकेचा पार्ट होतो. तर मग आपल्याला प्रॉब्लेम हा आहे की आपण काय करतो, एखादा क्वेश्चन्स हा प्रिडिक्ट करण्याचं प्रिडिक्ट करतो. मग प्रिडिक्ट केल्यानंतर होतं काय, सर ते क्वेश्चन मला आलं नाही. मग तुम्ही त्याच्यात फसत जातात आणि तुमचा जो चेहरा असतो ते नर्वसनेस लगेच दिसतो. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट अशी, की प्रिडिक्ट केल्यानंतर ते जर प्रश्न नाही आले, तर तुम्हाला पुढचे जे सोपे असलेले प्रश्न सुद्धा तिथं उत्तरं देता येत नाहीत. आणि तुमचा नर्वसनेस तुमचा चेहरा सांगत असतो, ते आपल्या आई-वडिलांच्या वयात असते. सहज तुम्हाला सहज त्यांना कळून जातं, की तुम्ही आत्ता कोणत्या पोझिशनला आहेत. ठीक आहे. म्हणजे कसं, ज्यावेळेस तुम्ही ज्यावेळेस तुम्हाला टेन्शन, आता हे मॉकला आल्यानंतर सांगेलच मी. टेन्शन येतं, तुम्हाला प्रश्न अवघड वाटला. तुमचा हात असा जो असतो ना, असा गुडघ्यावरती, तो हात आपोआप असा होतो, असा. आणि याच्यानंतर असं, असं करायला सुरुवात होते. हे नर्व्हसनेसचे साईन आहेत. त्याच्यानंतर तुमचे डोळे असे, असे, असे वर खाली इकडं-तिकडं. हे काय होतं, तुम्हाला नर्व्हसमध्ये आहेत तुम्ही, हे आम्हाला समजणे इतपत आम्ही काही छोटे नाहीत. जर मला समजत असं, तर माझ्या वडिलांच्या वयातले, त्यांना एक्सपिरियन्स एवढा 40-40 वर्षाचा आहे, ते सहजासहजी तुम्हाला समजू शकतात. म्हणून आपल्याला जर प्रिडिक्शन करायचं नाही, आपल्याला कोणता येईल ते क्वेश्चन्स येईल. इंटरव्ह्यू हा प्रिडिक्शनवर कधीच चालत नाही. त्याच्यामुळं कोणताही क्वेश्चन येईल, आपण केलाय ना त्याच्यावर भरोसा ठेवा. आले ठीक, नाही आले तर आपण पुढं पाहून घेऊ. परंतु तिथं नर्व्हस व्हायचं नाही. ठीक. दुसरी महत्त्वाची, सर मला इंट्रोडक्शन किंवा डायरेक्ट क्वेश्चन्स. आता इथं प्रॉब्लेम काय होतो, सर मला इंट्रोडक्शन विचारलंच पाहिजे. कोण तुम्ही सांगणार आहे? त्यांना वाटलं की तुम्हाला नाही विचारायचं इंट्रोडक्शन, तर नाही विचारणार. त्यांना वाटलं विचारावं तर विचारतील. कधी-कधी काय होतं, मी इथं प्रिडिक्ट करतो की सर मला इंट्रोडक्शन विचारलं पाहिजे. मी गेलो. माझी अपेक्षा काय असते, मी आतमध्ये बसलो वगैरे एकदम प्रॉपर त्यांना ग्रीट केलं, सगळ्या गोष्टी झाल्या. आता प्रॉब्लेम असा आहे की मला त्यांनी इंट्रोडक्शन विचारावं ही माझ्या मनातून इच्छा आहे. पण झालं असं की त्यांनी इंट्रोडक्शन डायरेक्ट विचारलं, सध्या तामिळनाडूचे चीफ मिनिस्टर कोण आहेत? आत्ता सध्या कोण झालंय? तुम्ही उत्तर, प्रॉब्लेम आहे की तुम्हाला माहिती आहे की थलपतीच झालेले आहेत. विजय थलपती हेच झालेले आहेत. पण प्रॉब्लेम हा आहे की माझं अपेक्षा होते इंट्रोडक्शनने. मला डायरेक्ट जनरल
करंट अफेअरचा प्रश्न विचारलाय. सर मग हे कसं पॉसिबल? तर मग याला उत्तर कसं द्यायचं? सर मला विचारलं सध्या बँकिंगच्या सेक्टर समोरील प्रश्न कोणते? असे ज्यावेळेस प्रश्न यायला सुरुवात होते, त्यावेळेस तुम्ही घाबरलेले असतात आणि त्यावेळेस तुमचा गेम झालेला असतो. म्हणून जे काही तुमचं तयारी केलेली आहे, ती तुम्ही त्याच्यावरती 100% विश्वास ठेवा. पण मला हाच इंट्रोडक्शन विचारलं पाहिजे, मला दुसरे प्रश्न डिस्ट्रिक्टवरच माहिती विचारली पाहिजे, या गोष्टी सोडून द्या. ठीक आहे? तुम्हाला डायरेक्ट क्वेश्चननी पण सुरुवात होऊ शकते, जी की बऱ्यापैकी आता जे काही बँकिंगचे जे इंटरव्ह्यू आपण पाहतोय, याच्यामध्ये मॅक्सिमम वेळेस ही क्वेश्चननी सुरुवात झालेली इंट्रो विचारलंच नाही. असं बऱ्याच वेळेस झालंय. त्याच्यामुळे ही अपेक्षा ठेवून अजिबात चालू नका. ठीक आहे? दुसरं, तुमच्या डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन माहिती असलं पाहिजे यार. मी जिथून बिलॉन्ग करतो यार. आता तुम्हाला जे इंटरव्ह्यू सरांनी सांगितलंय, 5 किंवा त्यांनी सांगितलं असेल 4 भागात डिव्हाइड आहे. मी त्याला 5 ते 6 भागात डिव्हाइड करतो. कसं? पहिलं असते तुमचं इंट्रो. ह्याच्यामध्ये दुसरं असेल तुमचं जे तुमचे ग्रॅज्युएशन असेल तिथं ग्रॅज्युएशन, जे तुमचं डिस्ट्रिक्ट असेल डिस्ट्रिक्ट, जे तुमचं गॅप असेल तर गॅप, नसेल गॅप तर काही अडचण नाही. त्याच्यानंतर तुमचे HR चे क्वेश्चन, त्याच्यानंतर तुमचे सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन, त्याच्यानंतर तुमचे जीकेचे क्वेश्चन. असे 5 ते 6 याच्यावरती तुमचा इंटरव्ह्यू चालतो. याच्या व्यतिरिक्त प्रश्न नसते. आणि जर तुमचा एक्सपिरियन्स बेस जर इंटरव्ह्यू आहे, जसं की आत्ताचा एक्सपिरियन्स बेस आहे, तो याच्यामध्ये ऍड होईल. एक्सपिरियन्स बेस म्हणजेच 1 2 3 4 5 6 7 8 ह्याच्यातला हा सगळ्यालाच राहील असं नाही, काहींचे गॅप नसेल असेल, पण 7 ते 6 पार्टवरती तुमचा इंटरव्ह्यू चालतो. याच्या व्यतिरिक्त प्रश्नच नसतात. कुठल्याही जा इंटरव्ह्यूला, कुठल्याही, पार UPSC पासून जा, काहीच प्रॉब्लेम. तुम्ही आता जर हे लेक्चर जर पाहिलं तर तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल इंटरव्ह्यू कसा असतो. पण आता याच्यामध्ये प्रश्न कसे फिरतात, प्रश्न तुमच्या प्रोफाईलवरती फिरत असतात. तुम्ही काय उत्तर देतात ह्याच्यावरती पुढचे प्रश्न अवलंबून असतात. मग याच्यामुळे मॉक हे अत्यंत महत्वाचे असतात. कारण तुम्ही जे बोलणार आहे त्याच्यावरती क्रॉस क्वेश्चन विचारणारा सुद्धा तसाच असला पाहिजे. आणि इथं ज्यावेळेस तुम्ही इंटरव्ह्यू देताल तुम्हाला कळेल की नेमकी काय असतं इंटरव्ह्यू. त्याच्यानंतर मॉक कशासाठी असतो, कारण मॉक इंटरव्ह्यू हा जवळपास आपला 1-1 तास चालतो, जवळपास 1-1 तास. हे का चालतो? कारण ही तयारी आहे, हे तुमचं ऍक्च्युअल इंटरव्ह्यू नाही. तुमची जी फायनल मॅच असेल IPL ची 2020 ही जास्त करून 5 तास धरा. पण ह्याच्यासाठी त्या प्लेयर्सनी त्यांच्या आयुष्यभर तिथं सराव केलेला असतो, वर्षभर सराव केलेला असतो की मला IPL ची फायनल खेळायची. 4 तासाची मॅच त्याच्यासाठी आयुष्यभर किंवा वर्षभर सराव ते करतात. मग आपले पण तशीच आहे. जर एखादी जर समजा कुस्ती जर चालली, 2 मिनिटात कुस्तीचा निकाल लागणार आहे. पण ह्याच्यासाठी तो जो पहिलवान असतो ना, ते 2 वर्ष, 3 वर्ष, 5 वर्ष, 6 वर्ष अशी तयारी करतो. मग आपल्याला इथं 10 मिनिटाचा इंटरव्ह्यू द्यायचा आहे, तर आपल्याला जी तयारी असेल ना, ही तयारी म्हणजेच मॉक इंटरव्ह्यूची ही 1-1 तास आपल्याला करावं लागते. असे 2 मॉक तुमचे होणार आहे. 2 मॉक लक्षात ठेवा, 2 मॉक. आता याच्यामध्ये होतं काय? हे तुमचे क्वेश्चन्स आहेत. मग इंट्रोडक्शन, डायरेक्ट क्वेश्चन हे सांगितलं. डिस्ट्रिक्ट इन्फॉर्मेशन, चांगली इन्फॉर्मेशन काढा. उगाच सर माझ्या याच्यात हे मंदिर आहे, ते मंदिर आहे, ह्या गोष्टी सांगून उपयोग नाही. कारण का त्यांना महत्व काय? इकॉनॉमिक इम्पॉर्टन्स. सर मला त्या गोष्टी माहिती पाहिजेत, की मी या डिस्ट्रिक्टमधून बिलॉंग करतोय. जसं की मी जर समजा बिलॉंग करतोय छत्रपती संभाजीनगरवरून. सर याचं आत्ताच नाव चेंज झालंय. ह्याचं नाव औरंगाबाद होतं, याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर झालं. जे एक मेडिकल हब पण समजलं जातं, मॅन्युफॅक्चरिंग युनिट पण समजलं जातं, जे की औद्योगिक केंद्र समजलं जातं, जे की महाराष्ट्राची पर्यटन राजधानी सुद्धा समजली जाते. एवढं बोलल्यानंतर याच्यातला कुठला पॉइंट तुम्हाला इररिलिव्हंट वाटला बरं? कुठला पॉइंट असा एकदम बालिश वाटला बरं? कोणताच नाही. एकदम मॅच्युरिटीने पॉइंट्स तिथं मांडलेले आपल्याला दिसतात. मग जर समजा असे पॉइंट जर सांगितले, तिथं क्रॉस क्वेश्चन्स यायला सुरू होतं. सर तुम्ही जर म्हटले, की औद्योगिक केंद्र आहे, काय इथं? सर इथं 3 MIDC आहेत. ह्याच्यामध्ये मॅन्युफॅक्चरिंग जास्त चालतं, जसं की बजाजचा प्लांट आहे, आता JSW आले. हे माहिती तुम्हाला असली पाहिजे. बरोबर आहे? तर ह्या गोष्टी जर तुम्ही जर प्रॉपर जर केल्या, तर तुमचा इम्पॅक्ट हा दुसऱ्यांपेक्षा वेगळा असेल. दुसऱ्यांपेक्षा वेगळा असतो. म्हणून डिस्ट्रिक्ट जी इन्फॉर्मेशन असेल
ती इन्फॉर्मेशन प्रॉपर असली पाहिजे. ठीक आहे. आता हे प्रश्न सगळ्यालाच येईल का? नाही. नाही विचारणार कधी. पण विचारला तर मग मग सर तिथं समजा मी अहमदनगरचा आहे, समजा अहिल्यानगरचा आहे. सर आमच्याकडे शिर्डी पण आहे, शनी शिंगणापूर आहे. त्याच्यानंतर सर आमचे सिद्धटेक पण गणपती आहे. अरे यार हे उत्तर ठीक आहे. मला माहिती आहे ते तुमच्याकडे आहे. परंतु मी कशाचा इंटरव्ह्यू देतोय? मी बँकिंगचा इंटरव्ह्यू देतोय. इकॉनॉमिक्सबद्दल मला बोललं पाहिजे ना रे. मी जर समजा असे पॉइंट्स मांडत असेल, जे की 4थी-5वी जे विद्यार्थी असेल त्यांचा व्हायवा जसा चालतो तशा पद्धतीने जर मी देत असेल, तर मला ऑफिसर 1,00,000 का द्यायचे? हा पण प्रश्न पडतो ना. मला माहिती नाही की ते मार्क काय देतील, पण मी माझा बेस देईल. हे माझ्याकडे असलं पाहिजे. ठीक आहे. हे गोष्टी तुमच्याकडे असल्या पाहिजे. त्याच्यानंतर मिनिस्टर आणि मिनिस्ट्री पहा. जर समजा आता मला सांगा, तुम्हाला विचारलं फायनान्स मिनिस्टर कोण आहे? आता तुम्ही नीट प्रश्न नाही ऐकत बरं का. तुम्हाला विचारलं महाराष्ट्राचा फायनान्स मिनिस्टर कोण आहे? तर आत्ता सध्या अजित पवार यांची निधन झालेलं आहे. आता त्याच्यानंतर हा चार्जेस देवेंद्र फडणवीस साहेबांकडे गेलाय. मग आता जर समजा त्यांच्याकडे गेलाय, तर ते मला माहिती पाहिजे ना, अपडेट पाहिजे. देशाचे कोण आहेत? निर्मला सीतारामन मॅडम आहेत. तर मला ते माहिती पाहिजे ना यार. उपराष्ट्रपती कोण विचारलं मला माहीतच नाही सर. मी नुसतं बघत. अरे मग म्हणजेच काय? तुम्ही फक्त बँक एक बँक करताय. तुमचा आणि बाहेरच्या जगाशी काही संबंध नाही, असं तुम्ही राहताय. ह्याला चंचल नाही म्हणत. ह्याला तुम्ही फक्त कामाशी काम करणे संपला विषय. असं करू नका. ठीक? तर त्याच्यामध्ये थोडीशी माहिती ठेवा. सध्याचं असलेलं बजेट, सर काय करायचं मला? मी थोडं फ्रेशर आहे. अरे यार, तुम्ही बँकेत काम करताय. बँकेच्या रिलेटेड होणारे चेंजेस असतील. बँका जर इकॉनॉमिक रिलेटेड आहे, तर माझ्यासाठी बजेट पण महत्त्वाचं आहे. याचा होणारा बँकिंगवरती इम्पॅक्ट असेल. बँकेसाठी जे कस्टमर येतात त्यांच्या लाईफवर होणारा इम्पॅक्ट असेल. या सगळ्या गोष्टी बजेटमध्ये असतात त्या पूर्ण वर्षभराच्या. मग मला बजेट का माहिती नसावं? मला बजेट पण माहिती असलं पाहिजे. ठीक आहे? तर हे बजेट जे असेल ते अत्यंत महत्त्वाचं आहे, की जे तुम्हाला प्रश्न विचारू शकतात. ठीक आहे? तर हे बजेट 1 फेब्रुवारी लई दिवस नाही झाले. 1-1.5 महिना झाला असेल. त्याच्यामध्ये आपल्याला सगळ्या गोष्टी माहिती असल्या पाहिजे. ठीक आहे? तर हे थोडंसं बेसिक पॉइंट्स होते जे कॉमन डाउट्स असतात तुम्हाला. कसं बोललं पाहिजे? काय बोललं? हाऊ टू टॉक. आता हे पण प्रश्न राहिला होता. हाऊ टू टॉक. कसं बोललं पाहिजे? कॉन्फिडेंटली बोला. मला एखाद्या प्रश्नाचं उत्तर येत नाही, तर मी त्या प्रश्नाला विनाकारण घुमवून उत्तरं सांगेल, हे करायचं नाही. मला नाही माहिती, तर मी त्या प्रश्नाला सरळ सर सॉरी सर म्हणेल. मी विनाकारण त्याला सर मग ते असं होतं, गोल-गोल घुमवून तसं होतं, हे झालं ते. मला काही माहिती नाही, तर मी सॉरी सर म्हणेल. मग मला बोलण्याची पद्धत, तुमचे कुठं अप अँड डाउन झालं पाहिजे, तुमची बोलण्याची ट्युनिंग कशी असली पाहिजे. काही-काहींची भाषा तशी असते त्यांना जसं की कोल्हापूर, सांगली, सातारा इकडे भाषा थोडी रफ वाटते. पुढच्याला वाटतं ह्यो माझ्याशी भांडतोय का? पण त्यांचा उद्देश तर नसतो. पण मग याला कसं हँडल केलं पाहिजे? ह्या गोष्टी ज्यावेळेस तुम्ही आमच्याबरोबर समोर मॉक देताल त्यावेळेस सगळ्या गोष्टी समजतील पहा. पण मग आपण कसं बोललं पाहिजे? आपल्यात ती मॅच्युरिटी असल्यावर 2 गोष्टी लक्षात ठेवा बोलताना इंटरव्ह्यू. एक पहिली गोष्ट मॅच्युरिटी तुमचं बोलण्यात दिसली पाहिजे आणि दुसरी गोष्ट असते कॉन्फिडन्स. कॉन्फिडन्स. या 2 गोष्टी जर तुम्ही बोलताना जपल्या, तर तुम्हाला इतका जास्त फायदा होईल, की तुम्हाला भलेही 2-3 प्रश्नाचं उत्तर कमी येऊ द्या, तुम्ही तिथं सिलेक्ट किंवा तुमचे मार्क जास्त झाले असतील. कारण का तुमच्या बोलण्यात एक समंजसपणा दिसतोय, तुमच्या बोलण्यात एक कॉन्फिडन्स दिसतोय, ह्याच्यावरून समजतं, की तुम्ही लायबल पर्सन आहे. ठीक आहे. तर ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या. हे कॉमन डाउट्स तुमचे असतील पहा, त्याच्यावरून मी कॉमन डाउट्स घेतले होते. ह्याच्या पुढे गेल्यानंतर व्हाय बँकिंग. आता याच्यामध्ये तुम्ही हे फ्रेशर्सला जास्त आहे. पण हे पण तुमचा क्वेश्चन्स नाहीये बी-एससी ॲग्रीकल्चर का बँक आहे. असतील बी-एससी ॲग्री तर बी-एससी ॲग्री. एम-एससी का नाही, एम-एससी ॲग्रीकल्चर हे समजा ॲग्रीचे. आता याच्यामध्ये होतं काय? तुमचे जे ग्रॅज्युएशन वरचे जे प्रश्न राहतील, जर तुमचं ग्रॅज्युएशन 2020 ला झालंय आणि तुम्ही जॉब करायला लागले 2024 ला आणि त्याच्यानंतर तुमचा कंटिन्यू जॉब सुरू आहे. तो ग्रॅज्युएशनचा एखादा अर्धा प्रश्न नाही आला, चालून जाईल. काहीही प्रॉब्लेम नाही. त्यांना माहिती आहे, हे नॅचरल गोष्ट आहे, की 6 वर्षाचं सगळं लक्षात ठेवायचं सिलेबसमधलं या गोष्टी थोड्याफार चालून जातील. पण 2024 पर्यंत तुम्ही काय केलंय, ही गोष्ट त्यांना जस्टिफिकेशन पाहिजे म्हणजे पाहिजे. काय केलंय तुम्ही?
ह्या 4 वर्षात काय केलंय आणि याच्यानंतर तुम्ही ही बँक का जॉईन केली. समजा तुम्ही 2020 ला पास आउट झाले, 4 वर्ष तुम्ही अभ्यास करताय, 24 ला तुमचं सिलेक्शन का व्हाय नाही, तुम्ही केली कोटक महिंद्रा बँक जॉईन. कोटक महिंद्रा बँक जॉईन केली तर मग कोटकच का ऍक्सिस नाही केली, का HDFC नाही केली, ह्या पण प्रायव्हेट बँक आहे, याचं जस्टिफिकेशन तुम्हाला पाहिजे, तुम्हाला द्यावं लागेल. ठीक आहे. आता ह्या गोष्टी जसे जसे तुमची प्रोफाईल बदलत जाईल तसे तसे ह्याचे उत्तरं पण बदलतील. ह्याचे वेगवेगळे कारण पण असतील. याचं एक कारण नसते. आपल्याकडे जर 100 पोरं असतील, त्यांचे प्रत्येकाची कारण वेगवेगळे असतील. हे काय सेम नसतात. तर याच्यामुळं ह्या ज्या गोष्टी असतील, या गोष्टी तुम्हाला गॅप जो असेल तो गॅप जस्टिफिकेशन लागणार आणि तुम्ही ती बँक का जॉईन करताय आणि त्याच्यानंतर ती का सोडताय हे पण तुम्ही व्हाय यू स्किप दिस बँक असे प्रश्न तुम्हाला विचारतील. ठीक आहे. तर या गोष्टी. दुसरी महत्वाची गोष्ट, आता हे बेसिक तुमचे पॉइंट्स आहेत, परंतु हे पॉइंट्स तुमच्यासाठी इम्पॉर्टंट. याच्यामधला महत्वाचं असेल की तुम्ही जे की ग्रॅज्युएशन केलंय ते ग्रॅज्युएशन केल्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन का नाही केलं. बरं, जर पोस्ट ग्रॅज्युएशन केलं, मग पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय तर तुम्ही पुढे तुमच्या फील्डमध्ये का पुढे नाही गेले, तुम्ही बँकिंगमध्ये येण्याचा का निर्णय, असे पण प्रश्न राहतील. ठीक आहे. या सगळ्या प्रश्नाची उत्तर मी ज्यावेळेस मॉकला येताल तुम्ही मॉकला 100% घे, कारण याची उत्तर प्रत्येक प्रोफाईलनुसार बदलत असतात, प्रत्येक प्रोफाईलनुसार असं. आता याच्या पुढे गेल्यानंतर बेसिक पॉइंट्स फॉर इंटरव्ह्यू, हे तुम्हाला मी आत्ताच सांगितलं की बेसिक पॉइंट्स हे असतात. पहिलं इंट्रोडक्शन, डिस्ट्रिक्ट किंवा विलेज बद्दल, पर्सनल फॅमिली बॅकग्राऊंड तुमचं महत्वाचं राहील, ग्रॅज्युएशन महत्वाचं, पोस्ट ग्रॅज्युएशन, इन्शुरन्स, जर इन्शुरन्सचा तुमचा आत्ता नाहीये तर इन्शुरन्सचं काहीच नाही. दुसरी गोष्ट, इन्फॉर्मेशन अबाउट पर्टिक्युलर पोस्ट, स्पेशलायझेशन, तुम्ही ज्या पोस्टसाठी येताय ती पोस्ट अतिशय महत्वाची असणार तुमच्यासाठी. समजा मी IDBI जातोय, अरे यार छोटीशी एक पॉइंट आहे यार, किती कॉमन सेन्सचा गोष्ट आहे. मी IBPS थ्रू जात नाही, मी IBPS थ्रू PO नाही होणार. IBPS PO जर झालो असतो मी, तर मला इथं मला समजते नाही यार की या बाबा ह्या इंटरव्ह्यू मध्ये मला बँक कोणती भेटणार आहे, बँक कोणती भेटणार आहे हे मला माहित नाही ना. मला माहिती नाही तर मी तुम्हाला या बँकेविषयी प्रश्न कसं काय विचारल. मला माहिती आहे की तुम्ही आता IDBI मध्येच जाणार आहे, तर मग IDBI मध्येच जर जाणार आहे तर मग IDBI विषयी तुम्हाला माहिती असलंच पाहिजे ना, माहिती असलंच पाहिजे. कारण मला फिक्स माहिती आहे की मी त्या बँकेत चाललोय, मला इथं फिक्स माहिती नाही, त्याच्यामुळे मी बँकेविषयी प्रश्नच नाही विचारत. ठीक आहे. इथं मला माहिती आहे की तुम्ही इथं जाणार आहे, मग IDBI डिटेल माहिती पाहिजे. बरं, जी बँक सोडतोय, समजा मी कोटक महिंद्रा आहे, ही बँक सोडतोय, तुम्हाला ह्या बँकेविषयी पण माहिती पाहिजे. ही कॉमन सेन्सची गोष्ट आहे ना, ही सांगायची पण गरज नाही. तरी पण आपण ना त्या बँकेविषयी काही करतो ना आपल्या बँकेविषयी काय करतो. मी काम करतोय आणि मला आमचे CEOच माहिती नाही, कारण का सर माझा काही संबंधच येत नाही. अरे ही किती चुकीची गोष्ट आहे. त्या बँकेचा इतिहास काय, त्या बँका आता कोणत्या पोझिशनला आहे हे माहीतच नाही. जर हे माहिती नाही तर मग तुम्ही फक्त आणि फक्त सांगकाम्यासारखं काम करताय, तुमचा काही उपयोग नाही. ठीक आहे. तर ह्या गोष्टी ज्या असतील त्या गोष्टी तुम्हाला व्यवस्थितपणे तिथं हँडल करायच्यात. ह्या दोन्ही बँका, जी सोडतायत ती ऑर्गनायझेशन मग कुठली असो आणि जी जॉईन करणार आहेत IDBI, त्याच्याविषयी माहिती. बरं, दुसरी महत्वाची गोष्ट AM. जर तुम्ही AM साठी जाताय तर मला त्याची कामं तर माहिती पाहिजे ना. मी नाही म्हणत तुम्ही ऍक्च्युअल तिथं काम केलेलं आहे म्हणून तुम्हाला सगळंच माहिती. मला त्याचे रोल आणि रिस्पॉन्सिबिलिटी जर माहिती नसेल तर मी त्या जी काही पोस्ट असेल त्याच्यासाठी किती मी लायबल आहे, काहीच नाही ना. मग जर समजा हे तुम्हाला माहितीच नाहीये हे काय आहे, तर त्याचा उपयोग नाही. ठीक आहे. म्हणून जे काही तुम्ही जर समजा एखाद्या बँकच्या पर्टिक्युलर पोस्टसाठी जर निवड होत असेल तर ती बँक, त्या पोस्ट आणि त्याच्यानंतर तुमची असलेली ऑर्गनायझेशन याच्याविषयी डिटेल माहिती पाहिजे, किंवा तुम्ही सोडलेली जी ऑर्गनायझेशन असेल त्याच्यामध्ये डिटेल माहिती असली पाहिजे. त्याच्यानंतर करंट अफेअर चालू घडामोडी तुम्हाला तर माहितीच असल्या पाहिजे. कारण जर तुम्ही बँकेत काम करताय, निदान तुमच्या ज्या पेपर वाचन असेल ते असतंच आहे, कारण त्यांनाही वाटतं की यांना थोडंफार बाहेरचं नॉलेज असते. तर करंट अफेअर्स मध्ये पण ठीकठाक प्रश्न विचारले जाऊ शकतात. सिच्युएशन बेस्ड जास्त प्रश्न एक्सपिरियन्स बेसला विचारले जातात आणि ह्याच्यासाठी तेवढा पॅनल हा एक्सपिरियन्स असावा लागतो. इथं तुम्हाला जे पॅनलमध्ये दिसतील
ते पॅनलमध्ये जे दिसणारे जे व्यक्ती आहेत त्यांनी ॲक्च्युअल बँकेत काम केलेलं आहे. त्याच्यामुळे तुमचे प्रश्न सुद्धा तुमच्या प्रोफाईलनुसार बनले जातील. सिच्युएशन आम्हाला माहिती आहे बँकेत जे काम करतात ते नेमकी कशा पद्धतीने काम करतात, कुठल्या अडचणी येतात आणि त्यांचा आमचा तरी समजा 3-4 वर्षाचा एक्सपिरियन्स बँकेमधला आहे. सरांचा असेल 9 ते 10 वर्षाचा, आता 11-12 वर्षाचा असेल. पण त्यांचा एक्सपिरियन्स 40-40 वर्षाचा आहे. काय प्रॉब्लेम येतात, काय सिच्युएशन तयार होतात, या सगळ्या गोष्टी ज्या असतील ह्या गोष्टी त्यांना माहिती असतात. त्याच्यातली एखादी सिच्युएशन तुमच्या समोर ठेवतात आणि तुम्हाला ते प्रश्न विचारतात. सिच्युएशन बेस्ड क्वेश्चनला कधीही नाही म्हणायचं नाही. जर तुम्ही नाही म्हटले तर होणार असं आहे की तुम्ही सिच्युएशन हँडल करू शकत नाही, तुम्ही शांततेची भूमिका घेतात, हे त्याचा अर्थ होतो. तर सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्सला तुम्हाला उत्तर देणं गरजेचं आहे. भले त्यांना तुम्ही अर्धा सेकंद घ्या, 1 मिनिट घ्या, परंतु तुम्हाला तिथं सिच्युएशन बेसला उत्तर द्यायचं आणि ते सिच्युएशन बेसला उत्तर देत असताना एक मधला मार्ग तुमचा असला पाहिजे. एका साईडने जर तुम्ही झुकत असाल, सिच्युएशन तेव्हाच तयार होते ज्यावेळेस 2 बाजू असतात त्याला. त्याच वेळेस सिच्युएशन तयार होते आणि सिच्युएशन तयार झाल्यानंतर तुम्ही दोन्हीही बाजूची काय करतात म्हणणं ऐकून घेताल, तेव्हा ती सिच्युएशन समजून तुम्हाला येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्ही तोडगा काढणार आहे. पण जर तुम्ही एका साईडचं म्हणणं ऐकून घेतलं आणि एका साईडचं नाही घेतलं आणि तुम्ही एका साईडनेच निर्णय दिला तर ते चुकीचं आहे. तर ह्याही गोष्टी महत्त्वाच्या असतात. म्हणून सिच्युएशन बेस्ड क्वेश्चन्सला व्यवस्थित आपल्याला टॅकल करायचे. ते तुमच्या मॉक इंटरव्ह्यूमध्ये असणार आहे. तर अशा पद्धतीने तुमच्या ह्या सगळ्या गोष्टी आहेत. डॉक्युमेंट्स रिलेटेड काही क्वेश्चन्स असतील. त्याच्यानंतर इथं आता तुम्ही असं नका, आता हे जे लेक्चर्स असतील हे लेक्चर्स तुमचे जे की ॲपमध्ये असतील, हे ॲपमध्ये जे लेक्चर्स असतील ते ॲपमधले लेक्चर्स तुम्हाला जे पेड मुलं असतील त्यांनाच पाहायला भेटतील. कारण हे लेक्चर्स पेडमध्येच राहणार आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट, 2 मॉक तुमचे असणार आहेत आणि मॉक त्याच वेळेस द्यायचे. प्रॉपर प्रिपरेशन झालेलं असेल. नाहीतर आलेत आणि लगेच बसले समोर आणि घ्या मॉक माझा, असं काय करू नका. कारण याच्यातून काय होतं, तुम्हाला जेवढे प्रश्न विचारतो तुम्ही येस नो या टाईपमध्ये उत्तर देतात. याचा प्रॉब्लेम असा होतो की आम्हालाही क्वेश्चन्स विचारता येत नाही आणि तुम्ही पण फक्त शांत बसून राहता. कारण हे इंटरॅक्शन झालं पाहिजे. जेवढं जास्त इंटरॅक्शन होईल तेवढे क्वेश्चन्स तयार होत असतात. म्हणून तुम्ही इथं चुकीचं बोला, कसंही बोला, परंतु तुम्ही मॉकमध्ये तयारी करून या. चुकीचं बोलल्यानंतर आपल्याला चुका कळतील. दुसरी मग त्याला काय दुसरे प्रकारचे उत्तर द्यायचे हे कळतील. आम्ही सगळ्या गोष्टी ते तुम्हाला सांगू. पण तुम्ही मॉक देताना प्रॉपर तिथं स्टडी करून आलेले पाहिजेत. उगाच द्यायचा म्हणून देऊ नका. दुसरे प्रॉपर ड्रेसिंग तुमची मॉक देताना असली पाहिजे. कारण ती फिलिंग आली पाहिजे आतून की आपण खरा इंटरव्ह्यू देतोय. आणि तिसरं सगळ्यात महत्त्वाचं, जर संकल्पला तुम्ही जर मॉक देत असताल तर मॉकमध्ये 1 तास बसायची सवय ठेवा किंवा 1 तास तुम्ही तिथं बसणार आहे हे ध्यानात ठेवूनच मॉकला या. कारण लगेच सर 10 मिनिटं सर किती वेळ घेताय, हे तयारी आहे, हे फायनल नाही. हे मी वारंवार सांगतोय. हे कुस्तीचं एक्झाम्पल मी देतोय कारण आम्हाला जास्त कुस्ती आवडते. कोल्हापूर साईडला राहिलेलो आहे म्हणून ती आवडते. ते कुस्तीमध्ये जो पैलवान असतो ते 2 मिनिटात कुस्ती करल, पण त्याची तयारी, त्याची आयुष्य जातं त्याच्यासाठी. ती जी महाराष्ट्राची जी गादा आहे ना, महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी, हे मिळवणं एवढं सोपं नाही. 2-10 मिनिटात त्याचं आपल्याला कुस्ती दिसते, पण त्याचं आयुष्य त्याच्यासाठी खर्च झालेलं असतं. हे पण तसंच आहे. 10 मिनिटाचा सगळा गेम आहे, पण 10 मिनिटात आपल्याला तयारी होणार नाही. आपले प्रत्येक मॉक म्हणजे जे काही तुमचा 2 मॉक आहेत हे जवळपास 1-1 तासाचे चालतील. म्हणून तुम्हाला बसायची सवय ठेवा. दुसरं, प्रॉपर जे फीडबॅक दिलेला असेल आम्ही ते फीडबॅक घेऊन जायचा. त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग पण असेल, सगळ्या गोष्टी प्रॉपर असतील. तर ते घरी गेल्यानंतर पाहायचं की आपण काय बोललोय, कोणत्या प्रश्नाला कसे उत्तर दिले आणि याच्यामध्ये काय चूक झाली, मी इथं काय बोलायला पाहिजे होतं, सरांनी काय सांगितलं मला, हे सगळ्या गोष्टी त्या व्हिडिओत कळून जातील. त्याच्यानुसार आपले सगळे बदल करायचे आणि त्याच्यानंतरच दुसरा मॉक द्यायचा. ठीक आहे. तर या सगळ्या गोष्टी होत्या. तर ही जी बॅच असेल जी आपली बॅच लॉन्च झालेली आहे, ती जी बॅच असेल ही बॅच आपली 1200+ GST अशी ही बॅच आलेली आहे. आणि दुसरं महत्त्वाचं, याच्यामध्ये काय भेटेल सर, 2 मॉक भेटतील. त्याच्यामध्ये व्हिडिओ रेकॉर्डिंग पण असेल. तुम्ही जर म्हणले मला करायची तर 2 मॉक आणि त्याच्यानंतर तुमचे 5 ते 6
लेक्चर्स असतील याच्यामधले 2 ते 3 लेक्चर सुहास सरांचे ऑलरेडी टाकलेले असतील, माझे 2 ते 3 लेक्चर त्याच्यामध्ये असतील. असे 6 ते 7 लेक्चर तुम्हाला भेटतील. आता सर इंटरव्ह्यू ची समजा बॅच जी असेल जर समजा नाही लावली तर होईल का? 100% पण तुम्हाला एक प्रॉपर माहिती असलं पाहिजे कसं जाईल. जे सांगितले तसं जा. पण याच्यामध्ये जे मॉकला येतील त्याच्यामध्ये चुका कळतात. चुका कळल्यानंतर आपल्याला आपल्या याच्यावर काम करता येईल ठीक आहे. आता याच्यामध्ये पोस्ट जर समजा लाखभर रुपये महिना देत असेल तर 100% आपले एफर्ट्स पण तेवढे असले पाहिजे. ठीक आहे. आणि इंटरव्ह्यू पॅनल पण तसा असला पाहिजे. त्या पॅनलमध्ये बसलेले लोक हे एक्सपिरियन्स असले पाहिजेत. हे पण लक्षात ठेवा. याचं कारण असं, तुम्हाला बँकेत काम केलेल्यावरती जास्त प्रश्न राहतील. मग त्यांनी जर काम केलं असेल तर ते प्रश्न विचारता येतील. म्हणून तुम्हाला एक्सपिरियन्स बेस तिथं पॅनल असला पाहिजे. तो पॅनल तुम्हाला तिथं प्रॉपर उत्तर तिथं क्वेश्चन्स विचारू शकतो, प्रॉपर कामचं. कारण तुमचे 60-70% मी सुरुवातीला जे सांगितलंय याच्यामध्ये प्रॅक्टिकल ओरिएंटेड जे काही क्वेश्चन्स असतील ते असतील. आणि ज्यांनी काम केलंय त्यालाच माहिती असतं की प्रॅक्टिकल वर्क बँकेत कसं चालतं. म्हणून त्याच्यामुळं तिथं पॅनलमध्ये ते मेंबर असणं सुद्धा गरजेचं असतं. ठीक आहे. तर हे होत्या सगळ्या गोष्टी आपल्या मॉक इंटरव्ह्यू बद्दल. तर हे जे असतील, तुमचा मॉक इंटरव्ह्यू जर परचेस करायचा असेल तर याच्यासाठी संकल्प 247 या ऍप वरती जायचं. ह्याच्यामध्ये IDBI AM अशी एक बॅच दिसल. त्या बॅच मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला तिथं ती बॅच परचेस करायची. त्याच्यानंतर जर तुम्ही संकल्पचे ओल्ड स्टुडंट असताल तर तुम्ही आम्हाला तुमचं जे काही रिसिप्ट किंवा जे काही तुमचं आयडेंटिटी कार्ड असेल त्याचा फोटो पाठवा. जे इंटरनेट हँडलिंग चार्जेस असतील तेवढे फक्त तुम्हाला पे करावे लागतील. तुम्हाला एक प्रॉपर कुपन कोड पाठवला जाईल. ते कुपन कोड अप्लाय करा आणि त्याच्यानंतर तुम्ही ती बॅच परचेस करा. ठीक आहे. तर ह्या गोष्टी होत्या. आणि जर काही प्रॉब्लेम आलाच तुम्हाला इंटरव्ह्यू बद्दल असू द्या किंवा बॅच परचेस करताना असू द्या, बिंदासपणे या नंबरवर फोन करा. 70 71 72 66 65 या बॅच वरती फोन करा. ठीक आहे. तर आपण इथं थांबूया. तर ही थोडक्यात माहिती होती. याच्यानंतर जे ऍप मध्ये लेक्चर होतील त्या ऍप मधल्या लेक्चर वरती प्रॉपर तुम्हाला इंट्रोडक्शन कसं, त्याच्यानंतर डिस्ट्रिक्ट विषयी माहिती कशी, काय कसं, ह्या सगळ्या गोष्टी प्रॉपर तिथं समजून सांगितल्या जाईल. आणि दुसरं की जे काही बँकिंग अवेअरनेस कुठलं केलं पाहिजे, काय केलं पाहिजे, ह्याही गोष्टी तुम्हाला ऍप मधल्या लेक्चर मध्येच दिसतील ठीक. तर आपण इथं थांबूया. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. थँक्यू.